नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर मन मोकळेपणाने बोलणार आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि तितकाच डोकेदुखीचा विषय आहे. तो म्हणजे लोकांचे टोमणे. आपण कितीही चांगलं वागलो, कितीही प्रयत्न केले, तरी समाजात अशी काही माणसं असतात ज्यांना आपल्या आयुष्यात नाक खुपसल्याशिवाय आणि आपल्याला दोन शब्द बोलल्याशिवाय चैन पडत नाही. मग ते आपले नातेवाईक असोत, शेजारी असोत किंवा सोबत काम करणारे लोक. अनेकदा आपण हे टोमणे ऐकून घेतो, आतल्या आत कुढत राहतो किंवा रात्री झोपताना त्याच गोष्टीचा विचार करत रडत बसतो. पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की या टोमण्यांकडे कसं पाहायचं आणि समोरच्याला त्याची जागा कशी दाखवून द्यायची. हा व्हिडिओ खूप मोठा आणि सविस्तर असणार आहे, कारण आपण मानसिकतेपासून ते थेट उत्तरापर्यंत सगळं काही चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी हे समजून घ्या की माणूस टोमणे मारतोच का? जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला टोमणा मारते तेव्हा 90% वेळा दोष तुमचा नसून त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा असतो. कदाचित तुमची प्रगती त्यांना बघवत नसेल किंवा त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतकी वैफल्यता असेल की ती काढण्यासाठी त्यांना कोणीतरी सोपं सावज हवं असतं. टोमणा मारणं हे एक प्रकारचं पॉवर प्ले असतं. समोरच्याला असं वाटतं की मी तुला काहीतरी बोललो आणि तू गप्प बसलास, म्हणजे मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे. पण आपण ही त्यांची समजूत मोडीत काढायची आहे. जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं की अजून किती दिवस घरी बसणार आहेस किंवा तुझं वजन किती वाढलंय रे, तेव्हा त्याचा उद्देश तुम्हाला सल्ला देणं नसून तुम्हाला कमी लेखणं असतं. त्यामुळे अशा वेळी आधी स्वतःला शांत करा. तुमची पहिली प्रतिक्रिया ही चिडणं नसावी, कारण तुम्ही चिडलात की तुमच्या टोमण्याबद्दल व्यक्तीचा विजय होतो. त्यांना तर तेच हवं असतं की तुमचं अस्वस्थ व्हावं. आता आपण प्रत्यक्ष संवादाकडे वळूया. समजा कोणीतरी तुमच्या कॅरिअरवरून टोमणा मारला. तुम्ही स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत असाल किंवा एखाद्या व्यवसायात उभं करण्याचा प्रयत्न करत असाल, तर लोक म्हणतात, काय झालं, अजून काही निकाल लागला नाही का? आमचा अमुक तर नोकरीला लागला. अशा वेळी डोळ्यात डोळे घालून फक्त हसा आणि सांगा की प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी असते. मी काय करतो हे मला माहीत आहे आणि मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. तुम्ही काळजी करू नका. योग्य वेळी पिढी घेऊन मी स्वतः तुमच्याकडे येईन. हे उत्तर देताना तुमच्या आवाजात आत्मविश्वास हवा, चिडचिड नको. तुमची ही शांतता समोरच्याला जास्त बोलते. काही लोक अतिशय वैयक्तिक टोमणे मारतात, विशेषतः स्त्रियांना. लग्नावरून किंवा मुलांच्या बाबतीत अशा वेळी मर्यादा ओलांडणाऱ्या लोकांना थांबवणं हे गरजेचं असतं. जर कोणी विचारलं की लग्नाला इतके वर्ष झाली अजून पाहुणा आला नाही, तर त्यांना स्पष्ट सांगा की हा माझ्या आणि माझ्या जोडीदाराचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा आम्हाला योग्य वाटेल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. तुम्ही या विषयावर जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. मित्रांनो, बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील याचा विचाराने गप्प बसतो. पण लक्षात ठेवा, लोक तेव्हाच बोलतात जेव्हा तुम्ही त्यांना बोलण्याची संधी देता. तुमची देहबोली अशी ठेवा की समोरच्याला टोमणा मारण्याआधी 10 वेळा विचार करावा लागेल. जर कोणी तुमच्या दिसण्यावरून टोमणा मारला, तर त्याला त्याच्याकडे वरून खाली असं एकदा निरखून बघा आणि म्हणा, बरं झालं सांगितलं. मला वाटलं होतं की लोकांना माझ्या बुद्धीमध्ये रस असेल, पण तुम्ही तर माझ्या शरीरावरच अडकून पडलात. हे उत्तर ऐकल्यावर समोरच्याची बुद्धी बंद व्हायला वेळ लागणार नाही. टोमणा मारणाऱ्या लोकांची एक गंमत असते. त्यांना जर तुम्ही उलट प्रश्न विचारला तर ते गोंधळतात. तुम्हाला असं वाटतं किंवा या गोष्टीचा तुम्हाला वैयक्तिक काही त्रास होतोय का? हे 2 साधे प्रश्न कोणतीही जहरी टोमण्याला बोथट करू शकतात. व्हिडिओच्या या भागात मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे तुमची मेंटल शिल्ट, म्हणजेच मानसिक ढाल. लोकांचे हे शब्द बाणासारखे असतात. जर तुम्ही ढाल धरली नाही तर ते तुमच्या हृदयाला आरपार टोचतील. पण जर तुम्ही ठरवलं की हे शब्द माझे नाहीत, तर ते जमिनीवर पडून जातील. एखाद्याने दिलेली भेटवस्तू जर तुम्ही स्वीकारलीच नाही तर ती कोणाकडे राहते? अर्थातच देणाऱ्याकडे. टोमण्यांचंही तसंच आहे. त्यांनी दिलेला टोमणा तुम्ही मनावर घेऊ नका.
तो त्याच्याकडेच राहू द्या. आपल्या आयुष्यात आपण कोणाला किती महत्त्व द्यायचे हे आपल्या हातात असतं. ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात काहीही मोलाचं योगदान दिलेलं नाही, अशा व्यक्तीच्या शब्दामुळे तुमची शांतता भंग होऊ देऊ नका. शेवटी सडेतोड उत्तर देणं म्हणजे नेहमी भांडण करणं नसतं. कधीकधी तुमचं मौन हे सुद्धा सर्वात मोठं उत्तर असतं. एखादा माणूस टोमणा मारून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असेल आणि तुम्ही त्यांच्याकडे बघून फक्त एक तुच्छतेने हसून निघून गेला तर तो त्याचा सर्वात मोठा अपमान असतो. तुमचं यश हे तुमचे टोमणे मारण्यासाठी सर्वात मोठी चपराक असली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्याच दिवशी हेच लोक आम्हाला माहिती होतं हा काहीतरी करून दाखवणार असं म्हणायला सुरुवात करतील. लोकांचा स्वभाव बदलणं आपल्या हातात नाही, पण त्यांच्या शब्दाची स्वतःला त्रास करून घेणं थांबवणं मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि लक्षात ठेवा की तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. तुमचं आयुष्य तुमच्या अटीवर जागा. आतापर्यंत आपण पाहिलेत की लोक टोमणे का मारतात आणि आपली पहिली प्रतिक्रिया काय असावी. पण आता थोडं खोलवर जाऊया. समाजात काही असे प्रोफेशनल टोमणे मारणारे असतात ज्यांना आपण कितीही चांगलं उत्तर दिली तरी ते थांबत नाहीत. अशा लोकांसाठी आपल्याला उत्तराची धार वाढवावी लागली. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात जातो आणि तिथे कोणीतरी उपासाने म्हणतं, काय मग अजून स्ट्रगलच चालू आहे का? आमच्या मुलाने तर दुसरी गाडी घेतली. अशा वेळी मनात प्रचंड राग येतो. पण इथेच तुम्हाला तुमची मॅच्युरिटी दाखवायची आहे. त्यांना शांतपणे सांगा, वा खूपच छान गोष्ट आहे की त्यांनी प्रगती केली. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा, पण शेवटी समाधान महत्त्वाचं. आणि मी माझ्या प्रवासात साध्या खूप समाधानी आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या यशाचं कौतुक करता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास दाखवता तेव्हा त्याचा टोमणा त्याच्यावरच उलटतो. कारण त्यांना अपेक्षा असते की तुम्ही जळाल किंवा चिडाल, पण ती तुम्ही उलट त्यांनाच पॉझिटिव्ह उत्तर देऊन निरुत्तर करतात. आणखी एक प्रकार म्हणजे सल्ल्याच्या नावाखाली दिलेले टोमणे. काही लोक म्हणतात, आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतोय, नाहीतर आम्हाला काय पडलंय. हे वाक्य म्हणजे टोमणा मारण्यासाठी वापरलेले एक कवच असतं. अशा वेळी त्यांना स्पष्टपणे सांगायला शिका, मला तुमच्या काळजीबद्दल आदर आहे, पण माझे निर्णय घेण्यासाठी मी आता समर्थ आहे. जर मला कधी गरज पडली तर मी नक्की तुमच्याकडे सल्ला मागायला येईन. तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. हे वाक्य सभ्य आहे, पण यात एक स्पष्ट लक्ष्मण रेषा आहे की माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. आता आपण बोलूया बॉडी शेमिंगबद्दल. आजकाल लोकांच्या रंगावरून, उंचीवरून किंवा वजनावरून टोमणे मारणं खूप कॉमन झालंय. जर कोणी म्हटलं, अरे तू किती वाढून गेलास, काही खात-पीत नाही का, किंवा काय हे केस पांढरे झालेत तुझे इतक्या लवकर, अशा वेळी स्वतःची थट्टा करायला शिका. ज्याला म्हणतात तो वापरा. सांगा की हो ना, मला वाटतंय माझ्या ज्ञानाचा भार केसावर पडला असावा म्हणून ते पांढरे झाले, किंवा प्रकृती अशीच पाहिजे, जास्त वजन वाढून काय करायचंय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या उणिवावर स्वतःच हसतात तेव्हा समोरच्याच्या हातातला टोमण्याचा हातभार गळून पडतं. कारण समोरच्याला तुम्हाला खाली खेचायचं असतं, पण तुम्ही आधी तिथे असाल तर तो तुम्हाला खाली पडू शकत नाही. व्हिडिओच्या या टप्प्यावर मला तुम्हाला 5 सेकंदाचे नियम सांगायचे आहे. जेव्हा कोणी टोमणा मारतं तेव्हा लगेच बोलू नका. मनातल्या मनात 5 पर्यंत अंक मोजा. या 5 सेकंदात तुमचा राग शांत होतो आणि तुमचं डोकं विचार करायला लागतं की याला रिॲक्ट व्हायचं आहे की रिपोर्ट करायचं आहे. प्रतिक्रिया ही नेहमी रागात असते, पण प्रतिसाद हा विचारांती असतो. जे लोक शांत राहून उत्तर देतात त्यांचा दरारा जास्त असतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत ही लोकांच्या बोलण्यावर ठरत नाही. सोन्याला जर कोणी माती म्हटलं तर सोन्याची किंमत कमी होत नाही. तसेच तुम्ही आहात. लोकांच्या जिभेवर तुमचं भवितव्य अवलंबून नाही. तुमचं भविष्य तुमच्या कष्टावर आणि तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.
जे लोक आज तुम्हाला टोमणे मारतायत तेच लोक उद्या तुमच्या यशाचे श्रेय द्यायला सुद्धा पुढे येतील. मला माहीत होतं हा काहीतरी करेल असं तेच लोक म्हणतील. जे आज विचारताय की तू काय करतोय, शेवटी स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कोणाचेही शब्द तुमच्या मनापर्यंत पोहोचणार नाही. तुमची मानसिक शांतता ही तुमच्या हातातील रिमोट कंट्रोल आहे. तो रिमोट कोणाही ऐऱ्या-गैऱ्याच्या हातात देऊ नका की कोणीही बटन दाबलं आणि तुम्हाला राग आला. स्वतःचे मालक स्वतः बना. टोमणे मारणाऱ्यांच्या त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यापेक्षा त्यांना अशा भाषेत उत्तर द्या की त्यांना पुन्हा तुमच्याशी बोलताना विचार करावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातील कोणती पद्धत तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या विशिष्ट टोमण्यावर उत्तर द्यायचं हवं असेल तर तो टोमणा कमेंट बॉक्समध्ये मी त्यावर नक्की उपाय सुचवेन.